आजचं संमेलन झालं तर काय म्हणायचं संमेलनाचं बाबा? आजचं हे दुसरं स्त्रीवादी संमेलन आहे. त्यानिमित्ताने सगळ्या महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या प्रवाहातल्या लेखिका इथे जमा झालेल्या आहेत. आदिवासी स्त्री लेखिका, दलित स्त्री लेखिका, ह्या सगळ्या प्रवाहातल्या लेखिकांच्या विचारांची घुसळण आज इथे होते आहे. तर आज हा खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. एकूण किती महिलांनी भाग घेतला होता? कवी संमेलनामध्ये 50 कवयित्री आहेत, परिसंवादामध्ये 5 जण आहेत आणि उद्घाटनात चार जणांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. आणि उद्घाटक म्हणून मुंबईच्या साहित्य संस्कृती संचालनालयाच्या सचिव मीनाक्षी पाटील ह्या आल्या होत्या. अनेक मान्यवर आज इथं उपस्थित होते. आतकरे सर होते. त्यानंतर सिंगापूरहून पुरस्कारांचे प्रायोजक असलेले आशिष पाटील सर हेही आज इथं प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर मागच्या संमेलनाचे उद्घाटक आणि माजी संमेलनाध्यक्ष छाया महाजन मॅडम याही उपस्थित होत्या. त्यानंतर साहित्यिक आणि अर्थतज्ञ श्री काटे उपस्थित होते. शिवाय संमेलनाचे मुख्य संयोजक प्राध्यापक समाधान दहिवाळ यांनी ह्या संमेलनाची सर्वधुरा पेललेली आहे. आणि अनेक मान्यवर रसिकांमध्ये श्रोते म्हणून उपस्थित होते आज. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाविषयी आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतात. आता प्रत्येक धर्माची संमेलनं होतात आहेत, अनेक पद्धतीची संमेलनं सध्या होतात आहेत. आता तर सरकारने जिल्हानिहाय संमेलन घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. हे सांगत असताना त्याला मुख्य भाग हा आहे की जी आपल्याकडे सर्जनशीलता आहे आपल्या लोकांमध्ये तिला एक वाट मिळावी, तिला एक मार्ग मिळावा आणि त्याला व्यासपीठ मिळावं. पण हे करत असताना 50% स्त्रिया आणि 50% पुरुष हे राहत असताना सुद्धा 50% स्त्रियांना कितपत व्यक्त व्हायला मिळतं हा नेहमीचा प्रश्न आहे. आपल्याकडे परंपरेने स्त्री उंबरठ्याच्या बाहेर गेलेली नाही आहे. आजही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला तशा पद्धतीच्या स्त्रिया दिसतील. अर्थात आता दोनही पद्धतीच्या आहेत, शिक्षण घेतलेल्या पण आहेत आणि अशिक्षितही आहेत, परंपरांना जपणाऱ्याही आहेत आणि परंपरा न मानणाऱ्या पण आहेत. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की साहित्य संमेलन जे आहे ते आपल्याला एक व्यासपीठ देतं स्त्रीला. तिची जी घुसमट आहे, तिच्या ज्या वेदना आहेत, तिची जी दुःख आहे, तिने जे सहन केलेलं आहे आणि सहन केलेलं त्या बाईनीच असे पाहिजे असं नाही आहे. वर्षानुवर्ष जे सहन करत ती आलेली त्या सहन करण्याला कुठेतरी वाट फुटायला पाहिजे आणि म्हणून तिने दुःखच सांगितली पाहिजेत असंही नाही. कारण आपल्याला माहिती आहे की ती कशाच्याही परे जाऊ शकते, ती अध्यात्मातही जाऊ शकते, ती क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पण जाऊ शकते. तर तिला तो मार्ग देणं, तिला तो व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणं, तिला व्यक्त होऊ देणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीची संमेलनं ही महत्त्वाची आहेत. आणि पहिल्या स्त्रीवादी साहित्य संमेलनाचे मी अध्यक्ष होते आणि त्याही वेळेला मी हेच सांगितलेले की आता खूप स्त्रिया लिहितात आहेत. आता असं नाही राहिलेलं की फक्त पुरुष लिहितात आहेत आणि स्त्रिया नाही लिहित आहेत. तर ह्या ज्या आहेत स्त्रिया ज्या लिहित्या आहेत त्यांचं मूल्यमापन जे आहे ते फक्त स्त्रीच्या दृष्टिकोनातून केलं जातं. म्हणजे समजा मला नेहमी असं वाटतं की जो पुरुष येतो तो व्यक्त होतो, त्याला खूप बुद्धी आहे, त्याला क्रिएटिव्हिटी आहे, तो 80% होतो, व्यक्त होतो. आम्ही 20% तर होत असो आहे की नाही. मग आम्ही जे 20% होतो तर आम्हाला तुम्ही मुख्य प्रवाहात घ्या ना. तुम्ही सगळ्या साहित्याचा जेव्हा विचार करा तेव्हा स्त्रियांचं वेगळं आणि पुरुषांचं वेगळं असं कशासाठी? असं गरज नाही आहे. कारण जी क्रिएटिव्हिटी जी आहे, जी कल्पनाशक्ती आहे ती स्त्रीची जर आहे, ती पुरुषाची पण आहे, ती माणसाची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी एकट्या पुरुषाला दिलेली नाही, एकट्या बाईला पण दिलेली नाही. तर तिची जी क्रिएटिव्हिटी आहे, तिचं मोजमाप जे आहे ते जनरल जे आपण म्हणतो की मुख्य प्रवाह जो आहे साहित्याचा त्याच्यात व्हावं. तरच आम्ही इतिहासात, साहित्याच्या इतिहासात येऊत ना. नाही तर आम्ही येणारच नाही कधी साहित्याच्या. आम्ही ॲक्च्युअली मुद्रित पुस्तकं लिहिणं. आता जी लिहायला लागलेली आहे बाई, तर आता इतकी मीडिया आलेली आहे की तिने कुठे लिहायचं. तुम्ही आता हे सोशल मीडिया आणि ह्याच्यावर लिहिलं तर त्याच्यावर अंगठे येतात, पण
तिचं साहित्य कुठं राहील? त्या अंगठ्याबरोबर ते जाणार, ते डिलीट होणार. हो. ते डिलीट नको ना व्हायला. तिने लिहिलेलं मुद्रित झालं पाहिजे, मुद्रित झालेलं वाचलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ना एकट्या स्त्रियांच्या आहेत ना एकट्या पुरुषांच्या आहेत, ह्या समाजाच्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपला समाज जो आहे त्या समाजाने सगळ्या स्त्रियांचं लिखाण, मग ते उर्दूत असो, हिंदीत असो, कुठल्याही भाषेत असो, ते आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी अशा पद्धतीची व्यासपीठं आवश्यक आहेत. म्हणून या दुसऱ्या झालेल्या स्त्रीवादी साहित्य संमेलनाला मी खूप शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पुन्हा देते शुभेच्छा. आणि ह्याचा जो सुरुवात झालेली आहे ती आता थांबू नये. की फंड्स नाहीत म्हणून नाही, गव्हर्नमेंटचे फंड्स नाहीत म्हणून नाही, मग समाज म्हणून आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि याला मदत केली पाहिजे. जसं आपण अनाथाश्रमांना करतो, तुमच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना करतो, आम्ही सुद्धा करतो. तर मग अशा साहित्य संमेलनांना द्यायला काय हरकत आहे? आणि असं जर आपण केलं तर ह्याच्यामध्ये कोणाचंच नुकसान नाही आहे. आपण संस्काराच्या नुसत्याच गोष्टी करतो, पण खरोखर जे साहित्य संस्कार करतात त्या साहित्याला तुम्ही जर मदत केली, समाजाने म्हणते मी बोलून, त्यात स्त्री पुरुष सगळे आले, आपले बाहेर गेलेले, बाहेरच्या देशात गेलेले जसे आत्ता होते तसे पण आहेत, तर त्यांनी करावं अशी माझी या प्रसंगी इच्छा आहे. साहित्य संमेलनामध्ये म्हणजे साहित्यामध्ये स्त्रियांचा वाटा हा पूर्वीपासून फार मोलाचा राहिलेला आहे. जसं इरावती कर्वे आहेत, बहिणाबाई चौधरी आहेत, सई परांजपे आहेत, यांनी आपल्या साहित्यामध्ये फार मोठी कामगिरी पार पाडलेली आहे त्या काळामध्ये. आणि आजही ही परंपरा पुढे चालूच आहे. आता इरावती कर्वे आहेत ते संशोधक होते बरं का, आणि त्यांनी संशोधनात मदत केली. पण दुर्गाबाई भागवत की ज्यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केलेली. आणि तुम्ही जर पाहिलं, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, तुम्ही जर आता साहित्य संमेलनं पाहिजे, अखिल भारतीय साहित्य संमेलन तर आता 100वे संमेलन आहे, बरोबर आहे. आणि फक्त 6 स्त्रिया झालेल्या आहेत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष. हा कुठला रेशो? हा रेशोच नाही आहे. म्हणजे तुम्ही 6% स्त्रियांना दिलं ते व्यासपीठ. असं हेच थोडंसं बदललं पाहिजे. मला हे नाही म्हणायचं की तुम्ही लागलीच 50% द्या, देणारच नाही. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये देखील पुरुष वर्चस्व आहे. आता मी हे म्हटलं तर तुम्ही मला हेडलाईन कराल मोठी. नाही, पुरुष सत्ता पहिल्यापासून आहे आपल्याकडे, त्याला आपण काही करू शकत नाही. ती मानसिकता आहे ना, ती खरोखर बदलली पाहिजे. आणि मी जेव्हा म्हणते समाज, आपला समाज ना खूप स्लो आहे बदलायला, परिवर्तन व्हायला. तर ते परिवर्तन जे म्हणजे एखादा आळशी माणूस एक करवट घ्यायची ठरवली त्याने, एक अंगावर व्हायचं, तर तो किती वेळ घेईल? तसा आपला समाज आहे. मला नेहमी आळशी माणसाचं उदाहरण आठवतं अशा वेळी, कारण तो सरकतच नाही पुढे. सर मॅडम नाव का? मी डॉक्टर छाया महाजन. साहित्यका आणि स्त्रियांचं साहित्य म्हणजे आपल्याला बघतं की सती प्रथेचा गौरव करणारं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. सती रमा माधव सारखी कादंबरी असेल. त्यामुळे शोषणाला जिचं शोषण होतं आहे तीच थेटपणे जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकेल. आणि स्त्रीवादी विचार हा मानवमुक्तीचा विचार आहे. हा अगदी बुद्धाच्या विचारापासून ज्योतिबा फुलेंचा विचार आणि आपलं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, हे सगळं, मग ही माणसाची मुक्ती आहे. आणि स्त्रिया मुक्त झाल्या तरच पुरुषांची मुक्ती होईल. त्यामुळे ते एकमेकांना पूरक आहे. मराठी स्त्रीवादी साहित्यामध्ये ज्या स्त्रीला गुलाम म्हणून या संस्कृतीने वागवलेलं आहे किंवा हे केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध प्रहार करताना फार कमी दिसतात. कारण कसं आहे, बंडखोर म्हणजे आपल्याकडे अक्का महादेवी ज्या होत्या, ज्यांनी वचनं रचली, लिंगायत समाजाच्या होत्या त्या, तर त्यांचं जे वचन आहे आणि त्यांची जी बंडखोरी आहे की त्यांनी सगळ्या म्हणजे नवऱ्याच्या जाचाला किंवा तो राजा होता तिकडचा त्याच्या जाचाला पुरस्कार मिळाला, मानपत्र मिळाला, काय सांगाल याबद्दल? दुसरे स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे 4 पुरस्कार दिले गेले त्यापैकी छत्रपती शाहू महाराज गौरव पुरस्कार हा मला माझ्या एकूण साहित्यासाठी मिळालेला आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने मिळालेला हा पुरस्कार मला जे माझं साहित्य मी लिहिले गेलेलं आहे 19 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 8 संपादित पुस्तकं केलेली आहेत. एवढा सगळा ऐवज मिळाला. याच्या आधीही काही पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार थोडासा विशेष वाटला की या पुरस्कारांनी काही पुस्तकं वाचली, त्याची निवड केली आणि ही निवड करून त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे. स्वतःची एक बॉडी आहे पुरस्कार देणाऱ्यांची, पुस्तक वाचणाऱ्यांची, एडिट करणाऱ्यांची. त्याच्यामुळं या पुरोगामी साहित्य संघाने दिलेला पुरस्कार जो आहे तो अर्थातच आनंद देणारीच बाब राहिलेली आहे. पुरस्काराचं स्वरूप काय होतं सर यामध्ये? या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि 1 लाख रुपये त्याचं रोख रक्कम असं बक्षीस स्वरूप होतं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये स्त्रीवादी आणि पुरुषवादी साहित्य अशी वर्गवारी का करण्यात आली? पुरुषवादी साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था असते असं साहित्य. पण स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्री पुरुषांचा विचार केला जातो. तिथं केवळ स्त्रियांचा, केवळ स्त्रियांचे दुःख दैन्य असं नाही, तर स्त्री पुरुष संबंधाचा जो विचार करतं ते स्त्रीवादी साहित्य आहे. त्याच्या अनुषंगाने हे दुसरं स्त्रीवादी साहित्य संमेलन हे महत्त्वाचं होतं. अनेक व्याख्यानं झाली, ते महत्त्वाची व्याख्यानं झाली. समाजामध्ये सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती म्हणून आपल्याकडे हे केलं जातं. महिलांचं योगदान फार मोठं आहे साहित्यामध्ये, तरी त्यांना द्विम दर्जा का दिले जातो? मॅडम पण बोलतील, शिल्पा कांबळे मॅडम, की महिला लिहितायत ना, ज्या महिला लिहितायत त्या कधी कधी पुढे याला वेळ लागतो. जसं 1882 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना लिहिलं, त्याच काळामध्ये पंडितरावबाईंनी 1882मध्येच स्त्री समनीती नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच काळात अजून 2 स्त्रिया होत्या की ज्याचं नाव आपण मिसेस फरार असं त्यांना म्हणतो, त्या फरार मॅडम होत्या. आणि 4थं जे नाव आहे ते आपलं मुक्ता साळवेंचं नाव आहे. या लेखिकांना हळूहळू ओळखायला लागले. अर्थातच सर्वच साहित्य लोकांपर्यंत पोहोचणं, त्याचं जागर होणं, त्याच्यावर चिंतन होणं याला थोडासा वेळ लागतोच आहे. आणि हा वेळ खरं तरी स्त्रियांनी जास्तीत जास्त लिहिते पण केलं गेलं पाहिजे, यासाठी पण तो लागत असेल. आमच्या पुरस्कार विजेत्या डॉक्टर शिल्पा कांबळे मॅडम त्या पण तुम्हाला काही गोष्टी सांगतील.